चार दिवस या गावी 4 दिवस त्या गावी 10 दिवस त्या गावी राहते म्हणजे एका जागा नाही राहत मायची फिरती करी राहते कशी आणि मातानं माझी माय तुझा मातानं माझ्या एवढे लोक आले शब्द अंधविश्वास वो पाकन कुकार के फेंकने की जो कल्पना बाबा साहब ने किए थे उसी प्रकार से सादर होता है नाट्य। बहुत बढ़िया बढ़िया बढ़िया। हो एवढे लोक आले एवढ्या लोकांमध्ये आपला पहिला नंबर केव्हा लागेल व एवढे लोक आले तर एक काम करा पुजाऱ्याला आवाज द्या 100-200 रुपये घुसरवून द्या पहिला नंबर लावा पोरा तिथं। ठीक आहे पुजारी बाबा चला देवीच्या मंदिरामध्ये भक्त आले वाटते गेला पाहिजे। नमस्कार जी नमस्कार पुजारी बाबा काय एवढी मोठी गर्दी आहे तुमची पहिला लावा माय बहीण माझी नक्षली घाई करते सिरियस झाली आता मी त्याला पटवतो। बाबा एक काम करा ना आमचा नंबर लावून द्या ना पहिले। आता तुमचा नंबर लागणार तर खूप कठीण आहे बाबा बहुत सिरियस तब्येत आहे मायापुराची पण तू गर्दी बहुत आहे ना नंबर लागणं मुश्किल आहे। एक उपाय आहे माझ्याकडे पटना तिच्या 500 रुपये ते पटना तुझ्या पोराचा नंबर लावतो मी। अच्छा बहीण मायरे 500 रुपये म्हणते पोरगा जिवंत राहतं कोणाच्या घरी मिरच्या तोडायला जाईल मग आपण जाऊन खायच्या ना 500 रुपये आहेत माझ्याजवळ
कोणाही गाडीवाल्याला हात देईन काय नाही हा? हो का ट्रकवाल्याला देतो ठीक आहे धर बाबा दे लवकर दे देतो अरे लवकर दे ना देतो ना मान हुचकाळातला आता मारी ये बाबा फटण्या दिवशी आपल्या पोराला चुपचाप मध्ये घेऊन ये माय मान हो हो आणि लवकर आ. धर 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 त्याची काम नाही होऊ दे ना त्याची नसलीच बोंबलून राहिलीस पोरगा कोणाचा हो पोरगा कोणाचा हो माझं होय 9 महिने 9 दिवस पोटात कोण ठेवलं तुला ठेवलं नाही तुला ठेवलीस तुला ठेवलं 9 सूत्र पाना कोण पाजलं दूध कोण पाजलं मी नाही पाजलो तुम्ही पाजल्या काहून त्या बाटल मधला कोण पाहिजे होसा नाही आणि उन्हीतला सावलीत कोण नेलं तुला नेलीस हातातला घास कोण चारलं बाबा त्या मग त्याचा नंबर घे पहिले पोराच्या तब्येतीकडे बिघडले तुम्हाला मजा सुचते उगिरे 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 लढू नको आणि माझे माव पण मग मारू काढे लातीले इकडे नाराजी सोडलं ना तिकडे किती बोलते ती लढून राहिली तिकडे बोल बाबा सांगा हो तसे सांगून राहिलं तरी बोल माई सांगा बोल माया पोरगाव मा जीव दुखते तुमच्या का दुखते म्हणून तुला पण नेवता नाही लगे खेळ तर झाला ना तर आता लावला नंबर सांग तिले मायले माता कोण आहे बालिके माझ्या पोराची तब्येत बरी नाही मा आणि कोणा काकेला कोणा भाड्याचा शिवा नको दे तोंडात सांगतो चांगल्या इमानदारीनं सांग त्याने कोण्या भाड्याचा मळा गेला मा पोरावर करणी चालवलं त्याच्या रिटावर दिवा नको राव सत्या ना असं मुराटाव भाड्याचा बालिके सांग माते तुझ्या मुलाला माझ्या जवळ बसव हे भोकणी आहे का नाही नसे भोगली पोरगाची साईडली आहे का नाही तिच्या समोर सरकव माता त्या जवळच बसलाय मा डोळे उघडून पाय नाही जवळ सरकव तिसरा डोळा उघड म्हणतो हा सरकव त्याने पाय मा पाय कोणाची लबला असेल पाय मा हसता खेळता पूर्ण घरात झोपून राहते बालिके सांग मा तुझ्या मुलाचा हात माझ्या हातामध्ये दे सांग मा सांग मी काय म्हणते बालिके काय म्हणतेस माता मी तुझ्या मुलाचा हात बघितलं का झालं मा का झालं तुझ्या मुलाले तुझ्या मुलाले त्या वळावरचा का झालं मा कवड्या धुमला आहे बाबा माता सोती आहे हो. माता डोळे लावते तरी सारा जग दिसते तिले हो. कस कसं माहित वळावरचा झोमला काय करतेस तिकडे पाहिजे लढू नको ते सगळंच काही करते पाय माता मा पोरला दुरुस्त घाला पाहिजे मा तुला हिवऱ्या बांगड्या भरून देईन मा हो गा हिच्या भातातच नसत ना तिने भरून देईल भरून देईन हा हा सांग बालिके सांग मा सांग तुझा मुलगा आराम होईल हो पण मी जे वस्तू सांगेन ते वस्तू तुला आणून द्या लागेल आणून देईन मा एकटोचा एक पोरगा आहे मा रिटावरचा दिवा तुला आशीर्वाद लागल मा येल मांडवायला जायला मस्त वालाच्या शेंगा लागतील मा बाबा आणि मस्त तिडू खायला हे वालाच्या शेंगा आणि दाणे दाणे तुम्ही खाता ताई दाना कोण खाते एक दाना नाही ठेवे माझी एक नाही ठेवानी सांग मा सांग बालिके सांग लिस्ट बनव होय लिस्ट बनवा हा? हा पेन काढा लिस्ट बनवा हा सांग माय हा सांग मा सांग पहिलं लिस्ट काय लागते मा 5 बकरे ओके मा खस्सी वाले का तसेच वाले मला तुझे विचार आता बकरे बाई बकरे तसा नाही 2 प्रकारचे बकरी आहेत आता का करायचा कोणते बकरे दिला मायले पावले म्हणजे झाला ठीक आहे हा सांग मा 5 बकरे दुसरं लिस्ट सांग 5 पाटा ओके मा गाभण वाल्या का म्हणा पाटाकोटी गाभण राहते पाटा गाभण राहते का कसे का पाटामध्ये पाटा सांग ती जाऊ दे बकरे संग चौकते त्या पाट्या मी लिवाचाच काम लिहिणं तर लिहतो धर. लिहिणं तर काय नाही. तर लिहलं तरी हा हा, सांग मा. तिसरं लिस्ट सांग 10 कोंबडे अजून 10 तलंगा कायले पोल्ट्री फार्म खोलायचा आहे आता ते सांगून राहिले तू काही त्याची पोल्ट्री फार्म सांगून राहिली आहेस तर तुम्ही लिहा ना तर मी लिहू ना. पाहिजे घुबडाच्या आणि मीठ पाहिजे हा धर सांग मा पाचवं लिस्ट सांग पोताभर निंबू कायले रायता टाकावचा आहे
तू आली नाही का अंगभर आता नाही बा. ते माई कशी सांगते तशी हो म्हणला तुम्ही लिवाचं काम करतो तर मी तशीच तर म्हणतो व. तर रायता टाकणार आहे हो तुला देणार आहे ना चोकावाले सांग मा सहावली सांग सांग पोताभर नारळ हो पोता भरणार मायच्या मस्तकार फोडाच्या आपला भागवाला मारतेस कोठी तोंड वाजवता ए बालिके कामा माझ्या मंदिरात झगडा करायचं नाही नाही मा झगडा नाही करत मा तोंड वाजवतो तिला दिसलो का हो आपण हो पाय तसं नसलं हा सांग मा सांग सातवली काय लागते मा 1 किलो खारं भाजी बनवासाठी अहो ते बावटी बनली नाही की ते कोणाच्या कामासाठी होईल आपल्याला काय पोरगा दुरुस्त झाला म्हणजे झालं. झाला. आठवली सांग सांग 1 छटाक बदाम हो एवढे सारे सामान सांगलं जास्तीत जास्त सांगितलं एक छटाक बदाम म्हणते काय एवढी बदाम राहते केवढी एवढी एक छटाक हो ते काही सांगू तू हो म्हण हो ठीक आहे लिली मा दहावली कामा 5 लिटर मोवाची दारू ओके मा आता नाही आणि पुजाऱ्याला एक देशीचा बंपर सगळा चुपचाप आणजो हा? पुजाऱ्याला एक देशीचा बंपर आणजो कुछ चुपचाप मध्ये माझ्याकडे देऊन देजो हो हो पटना तुला काम करीन आणखी हो 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 कोण हो हा मायाजवळ गो खावाली 1 रुपया नसे ना तू एवढे पैसे ना लब्धे सांगून राहिली हो आता कसं करीन पहिले मला सांगा हा कोण होता कोण हा. तो पुजारी होय नागा साधू हो हो साधू हा नागा साधू लागानोय हा कपडे हो का हो याची एवढी लंबी लंबी दाढी आहे याच्या दाढीमध्ये उवा नसते नव्हत का त्या कामात येईल का ते नाही त्या कामात येईल का ते दाढी नाही हो. मग त्याच्या दाढीशी कामातलं बाय तुले 5 लिटर मोहाची दारू पाहिले लागते बालिके सांग माते 5 लिटर मोवाची दारू माझ्या मंदिराच्या भोवताल गोमित्र मनुष्य पाला लागते बालिके म्हणूनच हो म्हणूनच मंदिरामध्ये किडे किटकुरणाऱ्या शुद्धीकरण करते मोहाच्या दारू म्हणून एक किडा नाही नाहीये 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 खरी गोष्ट हा, हा. आहे. ठीक आहे ना हा. ठीक आहे बालिके सांग सांग मी काय म्हणते सांग मा सवारी चाली जाईल लवकर मी सांग तुला 5 लिंबू देते हे 5 लिंबू घे आपल्या पदरी घे मी काय म्हणते बालिके हं. हे 5 लिंबू हो देलीस मग आपल्या मुलाच्या औषधाच्या बाजूला ठेवायचं सकाळी का संध्याकाळी दोन्ही टाइम ठेवायचं हो बालिके ठेवीन मा ठेवीन हो बालिके सांग माते आता माझ्याकडे कान देऊन लक्ष ठेव हो सांग सांग हे मी तुला सांगते हो हे कुणाला सांगायचं नाही कोठी ठेवीन मा मी तुला एक युक्ती सांगते बालिके हो ही युक्ती हा आपल्या गुपित ठेवायचं हो खरीच म्हणते हो ते एक युक्ती सांगतो म्हणते आपल्या गुप्त ठेवायचं म्हणते कोणी ठेवलं म्हणते आपल्या गुप्ती मी नाही सांगते ती अव तुम्हाला नाही म्हणे कोणाला म्हणते मला म्हणते कोणी ठेवतो म्हणते आपल्या गुपित ठेवायचे म्हणते ते ती मावल का अव गुपित म्हणजे कोणाला सांगायचं नाही कसा अडाणी माणूस आहे ना हा म्हणून याला कोणी नेवसा नाही लागे मला मनामध्ये म्हणलं का मग नाही तर का हो का हा ठीक आहे कोणाला सांगायचं नाही आपल्या गुपित ठेवायचं असं होय हा सांग मग. बालिके सांग सांग मी काय म्हणते सांग सांग ही गोष्ट तू पूर्ण करशील हो तर तुझा मुलगा माझा मुलगा 2 दिवसातून हा एका दिवसात आराम होईल हो ग बाई कोणाला सांगशील नाही तर 2 दिवसातून एका दिवसात पोरगा आराम होईल करते बा करते सांग का करायचं आहे माझ्याकडे लक्ष ठेव सांग मा सांग तू हो मी तू हो मीच आपल्या नवऱ्यासोबत हा 12 महिने 12 महिने झोपाचं नाही हो गे हो पोरगा दुरुस्त होते म्हणते भाडीत गेला तू या कामना धंदा हो ऐका मी नाही मी सांगतो पाहिजे पा एकटाचा एक पोरगा आहे 5 लेकरं आहेत का तुले कर म्हणलं तर काऊन नाही म्हणली का व बरोबर नाही व माझ्या सैन होत नको होत मी का म्हणतो हा एकटाचा एक पोरगा एवढी गोष्ट आहे का व कोणती
12 महिने 12 महिने एका जागी झोपायचं नाही, माझ्या एका जवळ राहायचं नाही. हा. ते एक काम कराल, मी झोपीन बेडरूम मध्ये, हा. मी झोपीन बेडरूम मध्ये, तुम्ही झोपता संडासामध्ये. हो, नाही ना, हो काय नाही. आणि अर्ध्या रात्री हातावली लागली म्हणजे महाबळी असेल ना, हकशील संडास समजून सने. ए बालिके, माझ्या पुजारीकडे 50,000 रुपये दे. देवदा पण द्या लवकर. पोरगा दुरुस्त होय. हो, हो. मायचं नाव घेईन मग तो हिरवी साडी, हिरवी चोळी आणि टाइम नाही, लवकर दे. गेलो आणि चोरीनं पाय लागा. द्या लवकर. जय माता दी. मोराच्या पिसाचा झाडू आहे हो, का? आशीर्वाद दिला ना बाबाला. मोराच्या पिसाचा झाडू. घे आशीर्वाद. अवा मला नाही लागे आशीर्वाद. नाही दोघे जण घ्या म्हणते. हो का? हो. बाबाजी की जय. नाही नाही तसा नाही होय, असा उबळा व्हावा लागते. हो तर हा झाकून देव, झाकून झाकून झाकून. मोराच्या पिसाचा झाडूचा आशीर्वाद नको द्या बाबाजी. हा मोराचा पिस नाही पाहिजे. हा हा थांब, पटणारी पाया पडलीस ना. मी तुला काय सांगितलं होतं? मटन बनवाले. मटण बनवला काय? बनवलं. मटण घ्यायची, दारू घ्यायची, मटण खायची, दारू प्यायची, दोघे जण तंगडेकर वरून झोपायचं. चल पार्टी करू. चल लवकर. काय करू देवा, 8 दिवसाचा जमाना झाला. आपल्या मुलाला मायच्या दर्ग्यात नेली ग. मायनं जसं जसं सांगितलं तसं तसं केली. 8 दिवस झाले, माझ्या मुलाची तब्येत बरी झाली असेल. आवाज देऊन पाहते. बाळा रे माझ्या लाडक्या बाळा, शंकर बाळा ना. शंकर, ए शंकर, कुठं गेलास रे शंकर? ए माझ्या सोन्या, काय झालं मा? पोट दुखते? अरे अजून जसं तशी तब्येत. हो का मा माझ्या सोन्या? बाबा अव एक कारभारी, अव पोराची तब्येत अजून खराब झाली व अजून खराब झाली. पहा पोरगा कसा ना कसा करते. बाबा काऊन तुला म्हणलं ना मी अगोदरच, काय ह्या वैद्यवाल्याचे भूत मातेवर विश्वास ठेवू नको बघा. अहो का करता गेली होती, आता आता कसं करायचं? डॉक्टरकडे घेऊन जाऊ. डॉक्टरकडे? हो, हो. बरं चल चला. चल. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, 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 मंदिरात नाही दिसला सावळा दवाखान्यापर्यंत आलो. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब आहेत का जी? कुठे गेले असतील डॉक्टर साहेब? जी डॉक्टर साहेब आले आले. चला दवाखान्यामध्ये पेशंट आले वाटतं, गेलं पाहिजे. डॉक्टर साहेब काऊनजी काय झालं? नमस्कार. नमस्कार जी. काय सांगू जी डॉक्टर साहेब? काऊनजी काय झालं? माझ्या मुलाची तब्येत एवढी सिरियस आहे, काही सांगता येत नाही. एवढी सिरियस होतले कधी घरी ठेवल्याची तुम्ही? अजी नाही, आम्ही गावठी औषधी केला. हो का? गावठी औषधी केल्या, गावठी औषधीने आरामच नाही पडलेला नाही. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, घेऊन या मुलाला. हो हो, ते आहेत ते. ये बेटा ये. एक पोरगा आहे ते. 8
दिवस झाले पोटामध्ये अन्नाचं शीत नाही जी माझ्या पोराच्या. पिरीक पिरीक खागवते जी 8 दिवस झाले जी. बापरे आले ताक बोलले यायची. तुम्हाला महागाई समजते का? नाही उगी राहील म्हणलो तर मी बिमार आहो. तपासाची अरे बाप्पा रे पोरगा पेला नाही. बाबाजी काल तो हुताळ्या मारल्या आणि स्वाद दे बेटा स्वाद. तोंडानं साथ घे तोंडानं. तोंडानं साथ घे रे शंकर्या. अरे घोडा झोपून राहिलं तुझ्या बराबरीच्या पोरा खेळते माझा जीव कसा ना कसा लागते. याची तब्येत तर बहुत सिरियस आहे जी. चांगला राहता तर चांगलं ते कपडे. बेस झाला तुम्ही 2 दिवसा पहिले आणले तर बाबा. हो असंच करते ती. कमरेला घे बेटा इंजेक्शन कमरे. नाही बा, घे 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 तुम्हाला पोराला पेलते. थांब कर शंकर तुला घे चॉकोबार बेटा कमरेला घे. चोकोबार नाही खात. डोनट घेऊन देतो डोनट. ती 2 पैसे 2 घेऊन देते. हाताला दे म्हणा. हाताला द्यायला जी. नाही बेटा कमरेला घे कमरेला. डॉक्टर साहेबाला म्हणा चिरपाच्या 2 गोळ्या दे म्हणा. मग गोळ्या घेतो बेटा आता पहिले कमरेला इंजेक्शन घे. डॉक्टर साहेब चुरपावच्या 2 गोळ्या द्या ना जी. नाही या इंजेक्शन ने लवकर थोडासा फायदा होतोय. हो का? भारी इंजेक्शन आहे कमरेला घे. बरं घे रे. हा माझ्या बापाला देऊन द्या. नाही बेटा तुझी तब्येत ठीक नाही बापाला देऊ का? नाही तर मला मी घेऊन घेतो. साजरा राहतात तर तपने खेळतात आणि आता बिमार झाला तर सांग. उगी नाही ना उगी नाही ना तेवढ्या कालीची लोक नाही तशी नको. मला कमी येते मग हो. नाही पोरं याचं साजरा राहते तर लग्न हा, घे बेटा कमरेला घे. हाताला जायला जी हाताला. नाही बेटा कमरेला घे भारी आहे. माझ्या सोन्या आस्ती ना द्याची अक्षरता येत आहे. पाय धरून ठेव. रे बापा रे तेवढा मोठा इंजेक्शन माझ्या रे भणाऱ्या हातून द्या. अरे बाबा रोकट काढला रे. अजी फोवा द्या फोवा द्या फोवा द्या फोवा द्या. साहेब तुम्ही त्याला बेडवर झोपा तुम्ही माझ्याकडे या. साहेब तुमच्या मुलाची तब्येत बहुत सिरियस आहे जी. याला अपेंडिकचा त्रास आहे. काय गोष्ट करता साहेब. हो ना जी साहेब. आणि याचा तुम्ही 2 दिवसामध्ये ऑपरेशन नाही केले तर हा मुलगा तुमच्या हातामध्ये नाही लागणार साहेब. अरे काय गोष्ट करता. हो कधी साहेब. साहेब पहा ना काही करू तर देऊ. म्हणजे मी तपासले आता सध्या मी त्याला 1 दिवसाची औषध दिली आहे पण याचा 2 दिवसामध्ये तुम्ही ऑपरेशन करा साहेब. तर ऑपरेशन तुम्हीच कराल ना. नाही बाहेरचा डॉक्टर येते त्या डॉक्टरची 50,000 रुपये फी आहे. तुम्ही 50,000चा इंतजाम करा. हो का. हो ठीक आहे सर. ठीक आहे. कसं करू रे परमेश्वरा. माझ्या पत्नीला अगोदर म्हटलं मी नक्की आपण चांगल्याशा डॉक्टरकडे घेऊन जाऊ पण पत्नीनं ऐकलं नाही. भूतबाध्याकडे नेऊन एखाद्या वैद्याकडे नेऊन म्हटलं तिच्या गोष्टीला मी मान देऊन मी एका वैद्याकडे नेलो मातेकडे नेलो 50-25 हजार रुपये खर्च केलो. आराम पडलं नाही. आता शेवटी काय करायचं कसं करायचं. जाऊन पाहतो माझ्या बहिणीकडे. कुठ चालले का झाल्यावर सांगा ना. डॉक्टर साहेबांनी म्हटलं मुलाची तब्येत बहुत सिरियस आहे. मग त्याचं 2 दिवसात ऑपरेशन व्हायला पाहिजे. ऑपरेशन नाही केलं तर त्याला कारण त्याला सांगायचं नाही त्या मुलाला. नाही हो. मुलाला अप्रेंटिसचा सांगितलं. त्रास आहे हो काय हो एवढीच्या वयात. वैगुरच्या वयात तर सांगितलं की 2 दिवसात जरी ऑपरेशन झालं नाही तर तुमचा मुलगा तुमच्या हातात लागणार. काय बोलता हो एकच आहे माझा मुलगा. मी येतो ताईकडे जातो. ताईला काहीतरी मदत मागतो माझ्यासाठी. ठीक आहे. ताई गए ताई. ताई माझ्या भावाचा अजित आहे पण माझा भाऊ असा अचानक माझ्या घरी कसा काय आला. जाऊन बघते बाहेर. दादा ए दादा
अरे कसं काय येणं केलंस तू माझ्याकडे? ताई मी तुझ्याकडे आलं ग. बहुत परिस्थिती गंभीर झाली. कोणती? बहुत परिस्थिती निर्माण झाली. सांग ना. अरे तू कधी नव्हतं माझ्या घरी आलास आणि आलास त्याला सुद्धा रडत आलास. का रडत आलास सांग ना रे. मला तुझ्याकडून काहीतरी मला मदत हवं. कशाची मदत दादा? अरे झालं काय सांग ना लवकर. तुझा भाषा नाही का शंकर? शंकर. हा. शंकरला पोटामध्ये त्रास सुरुवात झाला. मी जेव्हा डॉक्टरकडे घेऊन गेलो त्या मुलाला, माझ्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने सांगितलं की 2 दिवसात जरी ऑपरेशन झालं नाही तर तुझा मुलगा तुझ्या हाती लागणार नाही. हे दादा, अरे नको ना रे असं बोलू दादा. पण मला सांग, तू बापूचं ऑपरेशन करण्यापेक्षा तू माझ्याकडे कसा काय आलास रे सांग ना. तुझ्याकडे मी पैशाच्या मागणीसाठी आलो ताई. 50,000 रुपयाची गरज आहे. काय? तू माझ्याकडे पैसे मागायला आलास? दादा तुला हेच वाटणार आहे की माझी बहीण खूप श्रीमंत आहे, खूप चांगल्या घरी आहे आणि माझ्या मुलाला फक्त माझी बहीणच मदत करू शकते असं सोडलं दादा तुला? हो दादा, पण आजपर्यंत तुला मी माझं कधी दुःख सांगितलं आहे का रे? अरे लहानाच्या तू मला मोठं केलंस तर आताच्या पोडाप्रमाणे जपलास दादा. एवढ्या गरिबीचे दिवस होते. आई वडिलांची छत्रछाया आपल्या शिरावर नव्हती. तुला वाटलं माझ्या बहिणीला दुःख नको व्हायला पाहिजे म्हणून एका श्रीमंत मुलाशी माझं लग्न करून दिलास. पण दादा तुला कसं सांगू रे दादा? झालं तरी काय? अरे ते श्रीमंत मुलगा माझ्या कोण्या कामाचा नाही आहे दादा. अरे त्या घरात माझं जीवन एका मोलकरीपेक्षा बेकार आहे दादा, जिथं मी स्वतःच्या मनाने काही करू शकत नाही. पण दादा तू थांब. तू माझ्या घरापर्यंत आलास ना. अरे एखाद्या दगडावर माझ्यावर बोलते तू तर माझं सांगणार आहे. त्याला मी फोन लावून बघते, होऊ शकते पैसे देऊन देईन. हॅलो, तुला सांगितलं ना फोन करायला नाही म्हणून? हो मी तुम्हाला आजपर्यंत कधी फोन केलाय का? आता कशाला गेलीस? हो मला खूप अर्जंट काम पडलंय. हो कशाचं काम पडलं तुला? माझा भाऊ माझ्या घरी आलाय. मग मी काय त्याला पाय धुवायला बांधून देऊ का? माझा भाऊ तुमच्या मानाचा मुकीला नाहीच कशाला माझ्या घरी? माझ्या भाच्याची तब्येत खूप सिरियस आहे. मी काय डॉक्टर आहे? तुम्ही डॉक्टर नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं की 2 दिवसात जर त्याचं ऑपरेशन झालं नाही तर मुलगा मरून. मग करून टाकलं त्याला ऑपरेशन? हो 50,000 रुपये ऑपरेशनला लागतात. माझा भाऊ गरीब आहे ना. बँक नाही कोणती द्या ना माझ्या आणि त्याला करून जर तू काय दिली ना मग मी बघतो सीसीटीव्ही कॅमेरे. ठीक आहे? दादा हो म्हटलं का? हो म्हटलं ना. मलाही वाटत होतं की माझे जावाई मला हो म्हणतीलच. तुला सांगितलं ना रे. अरे एखाद्या दगडाला बाजार मोठे करते, माणसाला बाजार मोठा नाही. म्हणजे काय करू म्हणते? तुझा भाषा मेला तर मरू दे, मी कुठले हे दादा सांगणार रे. काय करू मी आता सांग ना दादा. अरे मी एवढे अभागी बाई नाही का रे तुझे की एका गावाला 50,000 रुपये मदत करू शकत नाही. कोणत्या जन्माचं पाप भोगतोय सांगणार रे दादा. नाही म्हटलं भाऊ जवळ नाही म्हटलं. एक काम करता येईल का? नाही म्हटलं तर जाऊ दे. जो व्हायचा तो होईलच. पण मी घरून 4 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचं सीत नाही. थोडसा घासभर असेल तर ते मा दादा. अरे कशाला ते एवढं दुःख मला देऊन राहिलायस रे? अरे जिथे मी पोटभर जेवण करू शकत नाही तुला काय जेवण देऊ दादा? अरे तो माणूस काय म्हणाला माहित आहे? तू तर आपल्या भावाला काय दिली तर तुला घराच्या बाहेर काढेल रे. दादा मी काय एवढे अभागी आहे रे? लहानपणी तुम्हाला का अरे का तुम्हाला लहानाचं मोठं केलं सांग ना. मी एवढी पापी आहे का रे दादा? सांग ना. माझ्या भावाला एक टाइमचं जेवण देऊ शकत नाही रे. अरे स्वतः उपाशी राहत होतास पण मला पोटभर जेवण देत होतास आणि आज
करू शकत नाही. माझा कसला गुन्हा ज्याची सजा भोगते मी. माझा कसला गुन्हा ज्याची सजा भोगते मी. मी रे निष्पाप देवा दादा. तू घरी जाशील ना शंकरची बप्पी घे. अरे तू 10 घरची भीक माग पण माझ्या शंकरला काही नको देऊ. समाज तुझी बहीण मेली म्हणून नको नको अशी नको बोलू अशी नको बोलू अशी नको बोलू. ठीक आहे मी तुला कळवते. रडू नको. मी तुला कळवते. मी तुझा भाऊ आहे ना. मी कळवते. रडू नको. रडू जा. काय करू देवा. मुलगा खाटल्याच्या खाटल्यावर पडून आहे. सकाळची संध्याकाळ गेले. बहिणीच्या गावाला गेले. सकाळची संध्याकाळ झाली अजूनपर्यंत यांचा पाय घरी नाही. देवा किती नवसा फेडल्या रे. जागोजागी किती मंदिरात दान दिले. काय काय नाही केलं देवा तुझ्यासाठी. खाऊ माझी परीक्षा पाहते रे देवा. माझ्या मुलाची तब्येत का बिघडवलीस देवा. तुळशी माळ ही श्वासाची तुटे धावा विठ्ठला. 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 जीवा झाला वेळा पिसार धावा विठ्ठला. जीवा झाला कासा विसर धावा विठ्ठला. जीवा झाला कासा विसर धावा विठ्ठला. जीवा झाला कासा विसर धावा विठ्ठला. विठ्ठला माया बाबा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माया बाबा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासाची तुटे धावा विठ्ठला. जीवा झाला कासा विसर धावा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासाची तुटे धावा विठ्ठला. जीवा झाला कासा विसर धावा विठ्ठला. अरे तुझे बाबा गेले. आई कसं तरी वाटतं. काय वाटतंय ना तुला. माझ्या छातीत दुखते आई. अरे तुझे बाबा येतील ना सोनल्या. तुझ्यासाठी खाऊ आणतील. आई बरीच नाही. नाही रे शंकर असा नको आई बोलू. ते बघ 4 लोकांना मला न्यायला. हा? आई अरे आई, नाही रे. कसं तरी वाटतं. अरे मी आहे आई, शंकर. छातीत दुखतंय. शंकर.
नाही शकत, मला सोडून नाही जाऊ शकत रे. अरे 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 ईश्वरा कमी नाही होते बा, कसा सोडून या गेला. कसा धरणीवर पळाला, या माझ्या आसमाना Yeah.
लागला आता. तुला सांगितलं होतं की अंधश्रद्धेवर विश्वास करू नका, त्या ढोंगी साधू संतांच्या आरी जाऊ नका. अरे ते 5 दिवसाची बाई गावामध्ये देवी बनून आली आणि तिच्याकडे तो आपल्या मुलाला नेली. आधीचे डॉक्टरकडे नेले असते, तिले कोंबडे बकरं दिले, तिले पैसे दिले 50,000 रुपये. गरीबीन बाई काय गरज होती द्यायची. आज देवी देवतांकडे जाऊन जर फायदा झाला असते, डॉक्टरांचं काम आलं असतं का, डॉक्टर असते बनले असते का MBBS डॉक्टर, एवढे सर्जन डॉक्टर निघाले असते का. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा सांगणं आहे माझे माय बाप हो, की शिकून सरून अडाणी बनू नका आणि अशा ढोंगी साधू संतांच्या आरी जाऊ नका आणि आपले प्राण गमावू नका. आज या बाईने आपल्या त्या डॉक्टर मुलाला डॉक्टरकडे नेलं असतं, ते 50,000 रुपये डॉक्टरकडे लावले असते, तिच्या मुलाचा जीव वाचला असता. पण नाही, त्या बाया शिकून बेअक्कल आहे, त्या जाते त्या देवाकडे, उघड्या भावाकडे आणि पूजा करते त्या देवाची अगरबत्ती लावू. काय मतलब आहे डॉक्टरकडे जा, डॉक्टरचा सल्ला घ्या. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाली घाली. हे ढोंगी साधू संतांचे त्यांना कोंबडे लागते, बकरी लागते, दारू लागते. त्या बाई आईले, त्या माणसं आईले, पूजा राहिले भगवे कपडे घालून येतात ना, आपलं रूप दाखवते. आसाराम बापूची औलाद, हे आसाराम बापू की औलाद आहे नाही का. मार पूजा करा या, तुम्हाला खोपच्यात नेतो म्हणते तो आसाराम बापू. बाई आईले डोळ्याला काजल लावून देते, खोपच्यात नेते मग तिकडं. आणि म्हणून अरे तीर्थामध्ये पाणी पाणी. राजा कुठली राग जमा करते है, कुठली राग, कुठलंही पाणी गंद पाणी आपल्याला प्यायला देते आणि आपली तब्येत पुन्हा जास्त खराब होते. आणि या दोघ्या बाया दिव्याच्या आरी जाते, अशी गोष्ट आहे. आणि तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाली घाली. अरे असा सांगणारा पाहिजे, असा सांगणारा पाहिजे. अंधश्रद्धा सोडूया, अंधश्रद्धा सोडूया, डॉक्टरकडे गेला. अंधश्रद्धा सोडूया, डॉक्टरकडे गेला. ढोंगी बाबाच्या आरी जायचं नाही, त्या उघड्या बाबाकडे जायचं नाही ना, आपल्या लेकरांचा आपला जीव गमवायचा नाही. म्हणतात ना, एखादा दारूच्या आरी घेणारा माणूस परवडते, पण देवीच्या आरी, साधू संतांच्या आरी गेलेला माणूस परवडत नाही. अशी गोष्ट आहे. तर सुधरून जाईल उद्या सकाळी, उद्या पिणार नाही, पैसे नाही म्हणून. पण एकदा माणूसच्या देवीकडे जाणं सुरू केल्या का नाही, तो मरेपर्यंत त्याचा रोग सुटत नाही. मरेपर्यंत त्याचा रोग सुटत नाही, म्हणून अंधश्रद्धा करायची नाही. अरे तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाणी घाणी, असा थांब थांबून सांगणारा पाहिजे. अंधश्रद्धा सोडून या,